नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूया त्या संबंधित सविस्तर वृत्त। नाशिक लोकसभेमध्ये गुंतागुंत वाढत चालली आहे। तिकडे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आघाडी घेतली। त्यातच राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती, परंतु नेमकं घोडं अडलंय कुठे हे नाशिकसह राज्यभरातील जनतेला न उमगलेलं घोडं आहे। मध्यंतरी राज्यातील मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली, त्यानंतर मोहितरावचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांचीही चर्चा झाली, त्यातच साधू महंत शांतिगिरी महाराज यांचीही चर्चा झाली। परंतु या सर्व चर्चा करीत असताना भाजपने आमचाच उमेदवार योग्य असा हट्ट धरला व आमदार राहुल ढिकले हे कसे निवडून येऊ शकतात असे गणित मांडायला सुरुवात केली। हे सर्व करीत असताना भाजपचे अजूनही इच्छुक दिनकर पाटील व बाळासाहेब सानप हे कसे शांत राहतील यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली। दिनकर पाटील हे ग्रामीण भागासह शहरात अजूनही मतदारसंघात मला उमेदवारी मिळणार आहे, मला मत द्या असे सांगत फिरत आहे, तर दुसरीकडे माझी उमेदवारी फायनल झाली आहे, मीच उमेदवार आहे व शिवसेना शिंदे गटामार्फत मुख्यमंत्री मलाच उमेदवारी देणार आहे असे खासदार हेमंत गोडसे हे सांगत आहे व त्यांचे कार्यकर्ते काही ठिकाणी काही प्रमाणात प्रचार करताना दिसायला लागले आहे। एकंदरीत अजूनही नाव निश्चित नसल्याने महायुतीच्या घटक पक्षापुढे राजाभाऊ वाजे यांच्यासमोर नेमका उमेदवार कोण हाच प्रश्न उभा राहिला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं तर शिवसेना ठाकरे गटात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे त्यांना व त्यांच्याशी कुठल्याही चर्चा न करता आपापले काम सुरू ठेवले आहे। याने त्यांचे महत्व आपोआपच कमी झाले आहे व ते देखील उमेदवारी करणारच या भूमिकेतून बाहेर येताना दिसत आहे। त्यातच महायुतीला उमेदवार डिक्लेअर करता येईल ना व त्यातील एखादा नाराज आपल्याला मिळेल या आशेवर वंचितही लक्ष ठेवून आहे। अशातच नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यभर हाय व्होल्टेज मतदारसंघ असताना शिवसेना ठाकरे गटाने कधी नव्हे ते यावेळी सर्व गट तट सोडून स्वतःला झोकून देऊन तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी पवार गटाला सोबत घेऊन वातावरण निर्मिती केलेली आहे। याच गोष्टीचा फायदा शिवसेना कशी घेणार हे बघणे औचित्याचे ठरेल। संपादकीय येस मराठी न्यूज। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।